शूटिंग चालू आहे. बुमरी तर मित्रांनो फायनली कसं बसं करत कलावंतीला पोहोचलेलो आहोत. नाश्ता करायला या. हे बरोबर लाव रे, बटर कमी लागते इकडे. ब्लॉगिंग करतो जाम लाव. अरे येणार असे खाताना पण ये, पिताना पण येणार, जसं पाहिजे तसं घेऊ तर दे हातात. पहिलाच हा कॅमेरा हा तुझं असं आधे आधे. आता एकेकाने इंट्रो दे. ट्रिमर गार्ड हा तू बोल. असं इकडनं सागरकडे जा, असं हळूहळू आम्हाला हे धुके कसे आले सगळ्यांना गेले. अरे सगळ्यांना पाण काय झालं. गाडी माझं कॅप उडालं. तुझं कॅप गाडी तुझी गाडी हा रे ओरियन ब्लॉगरची याची गाडी बंद झाली, उडाली. मग खूप आम्हाला टेन्शन यायला लागलं हळूहळू. मंग्या कुठे मंग्या मंग्या तू मंगेश तू सॅरेड मध्ये खून केलेला ना. अरे परशाचा मंग्याने नडी केला. कुठून आला रे तू. हा गोरा आहे. चला ट्रिमर गार्ड. तर आता आम्ही इकडे पोचलोय कलावंतीला. आता तिकडनं चढायला सुरुवात करतोय. तर ट्रेकिंग झाली चालू. सुरुवातीला जरा पोलीसवाले आले, पळवलं. अर्धा रस्ता आता चढलोय आणि हे बाकीचे खूप थकलो भाई. वैताग आला राव. आले तर लवकर चढा. आणि ते 2 वेळा पडलोय मी, खूप दुखतंय आता. इथे हा झरा चालू झाला. हा हा तुषार, थकून गेलो. तो उन्नी, हा कुणाल, हा सागर, हा मंग्या, हा प्रमोद. पियुष आला ना ऐक ना. पियुष आला ना हा पियुष आला नाहीये, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून नाही आले. काय प्रॉब्लेम सांगतो माहित नाही पण बोलला प्रॉब्लेम आहे. मुलींचा प्रॉब्लेम की मुलांचा. हे आमच्या समोर दृश्य एकदम कोकणासारखं. आता इकडनं आम्हाला त्या धबधब्याजवळ जायचं आहे. किमान किती तास रे. 3 तास. तर 3 तासाचा अंतर आहे. 2 तासात होईल. ठीक आहे. प्रमोद चढला तर होईल. प्रमोद चढला तर ना पाठवून पोलीसवाला आला पाहिजे, म्हणजे प्रमोद 2 तासात का 1.5 तासात पोहोचेल. हा जस्ट आम्ही पोहोचून अजून 15 मिनिटं पण चाललो नाही आणि 3 तास आम्हाला कव्हर करायचंय. तर आमची पोरं आताच थकून गेलेत बघा. आताशी मित्रांनो फक्त 10% कव्हर केलंय, अजून 90% बाकी आहे. आणि जो रस्ते आहेत ना आता खूप भारी वाटते. हा माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे ट्रॅकिंगचा या लोकांसोबत. मी कधी ट्रॅकिंगला आलो नाही, जेव्हा पण गेलो आहे बाईक राईड वगैरेच केले आहेत. तर एक वेगळा अनुभव फर्स्ट टाइम करतो आहे. जर ह्या ट्रॅकिंगमध्ये जर मजा आली तर पुढच्या वेळी नक्की आपण एक अजून वेगळी दुसरी चांगल्या ठिकाणी कुठेतरी अजून ट्रॅकिंग करू. सांगा कसं वाटतंय. जरा वेगळा एक्सपिरियन्स आहे. बाकी माझ्यासोबत माझी मित्रमंडळी.
आताशी फक्त 15% झाले आहे, अजून 75% बाकी आहे. इकडनं रस्ता कुठेतरी जातोय, बघूया. आवाज येतोय मित्रांचा. तर इकडे आम्हाला भेटला एक पर्या छोटासा, तिकडनं वाहत येतोय, बघू शकता तुम्ही. आणि हा असा थेट जातो खालच्या गावांमध्ये. जे तुम्ही मगाशी बाईकवरनं येताना बघितलात, जे धरण वाहत होती ते इकडनंच सुरू होतं. इकडनं खाली जात 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 डोंगरातनं आपल्याला खालती दिसतं. खूप मजा येते अजून तरी. आणि अजून किती चढायचं आहे ते माहिती नाही, बट जेवढं काही जे काही असेल ते मी तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली दाखवणार आहे. कशा प्रकारे ट्रॅकिंग आहे आणि पुढे कसे रस्ते आहेत. आणि तुम्ही जर इकडे प्रबळगडला यायचं म्हटलात, प्रबळगड किंवा कलावंतीन हे दोन इकडे एकत्र गड आहेत. दोन्ही गडांना जायला हा एकच रस्ता आहे. पुढे जाऊन दुसरे रस्ते फुटतात असं मी ऐकलं आहे. मे बी जर नसेल तसं तर मला करेक्ट करा कमेंटमध्ये. आणि अजून तरी जो आहे आम्ही ट्रॅकिंग केली आहे तो एक एक्सपिरियन्स एक नंबर होता. बघा आम्ही कुठे ह्या जंगलात येऊन बसलो. हा जो रस्ता बघताय तुम्ही, आम्ही आय गेस ह्या साईडनी आलो. आता असं तिकडे वरती जाणार आहोत. आणि आम्हाला जायचं आहे ना, एक मिनिट, आम्हाला जायचं आहे ते इकडे. फोकस नाही करत आहे कॅमेरा, बट इकडे जायचं आहे आम्हाला. ते बघा, इकडे जायचं आहे. आणि आज ट्रॅकिंग करताना आपल्याला एक नवीन मित्र भेटला आहे. मित्र तुझं नाव? एस मोहिते, दिव्याचं नाव मी होता ट्रॅकिंगसाठी. हां, आणि मला यायची खूप इच्छा झाली होती, म्हणून मी 3 वाजल्यापासून झोपलो नाही मित्रा. काय बोलतो? ट्रॅकिंगसाठी यायचं. अरे वा, अशी जिद्द पाहिजे ट्रॅकिंगची. नाहीतर आजकालची मुलं सकाळी 10 वाजेपर्यंत झोपणार आणि उठल्यावरती नाश्ता वगैरे करून काय काम ना धंदे मोबाईल घेऊन बसायचं. तर हा थोडा एक वेगळा ॲडव्हेंचर ह्या टायमाला घेतला गेला आहे. रस्ता बघू शकता तुम्ही किती खडखळ आहे. तर हा एक शॉर्टकट होता घेण्यात आलेला, जेणेकरून जो आमचा यू टर्न मारून येण्याचा जो रस्ता होता तो बऱ्यापैकी इकडे कवर झाला आहे. आमचा इथे ट्रॅक संपलेला, हां कारण की वर पाठवत नव्हते. हां, या टायमाला पूर्ण करणार. नक्कीच. अशा प्रकारे आमचे सगळ्यांचं रेनकोट घालण्याचं प्रस्थान सुरू झालेलं आहे. मोबाईल भिजणार. सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅजेट विजेट सगळं ठेवण्याची तयारी सुरू आहे. पावसाने इकडे हजेरी दिली तर रेनकोट घालावाच लागला, तर काय करणार. बट मला भिजायचं आहे. खाली येताना आपण भिजू. दुसरे कपडे पण घेऊन आले, बॅगेत आहे आणि खालती गाडीमध्ये ठेवले. तर जेव्हा खाली जाऊ स्टार्टिंग पॉईंटला तेव्हा आपण ते कपडे दुसरे घालू. तर ही एक पनवेल सिटी तुम्हाला दाखवतो कशी दिसते. मस्त असे काळे ढग भरून आलेत वरती. इकडे दृश्य एवढंच आहे, ह्याच्या पुढे जाऊ नाही शकत, नाही तर प्रॉपरली दाखवली असती. एक गोष्ट खूप वाईट वाटते आहे, इकडे सगळी गावं आहेत आणि तिकडे तुम्ही 3 त्या बघू शकतात बिल्डिंगी बांधल्या आहेत. म्हणजे आता इकडे पण कन्स्ट्रक्शनचं काम चालू झालं आहे. जो इकडला निसर्ग आहे ना तो आता परत निघून जाणार आहे इकडनं. कवर केलाय, कप्पा घेतलाय बसायला, चांगला बेंच भेटलाय लाकडाचा. मजबूत नाही आहे पण ठीक आहे,
बसण्यापुरती तरी. अजून आपल्या इकडनं पुढे चढायचं आहे, तो बघा त्या शिखरावर पोचायचं. बघूया किती वेळ लागतो. रस्ता बघा कशा प्रकारे, नागमोडी वळण, आणि त्याच्यात हे एवढेसे छोटे छोटे गॅप, त्याच्यात पाय ठेवत ठेवत वरती जायचं. चढताना काय वाटत नाही, उतरताना माहिती पडेल नेमकं काय आहे. हे बघा इकडे पाठचं दृश्य बघा, पूर्ण जंगलात आलो आहे. इकडे जो हात दम लागतो ना, त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. इकडे एवढं येण्याचं कारण म्हणजे फक्त हे, ह्याकरिता आम्ही त्या गावातनं तिकडनं हा एवढा ट्रॅक करत आलो आहोत. अजून वर चढायचे आहेत. अर्धे जण वर गेलेत, अर्धे जण खाली आहेत. फोटोशूट वगैरे चालू आहे. तर इतकं चढल्यानंतर आता एक ब्रेक घेतला आहे फायनली. तर हा ब्रेक घेतला आहे, तो नेमका कुठे घेतला आहे तो जा बघा तुम्ही. सुंदर असं निसर्ग, ह्या साईडला असे धबधबे वाहताना, आणि वर हे असे काळे ढगाळ. तरी पावसाची कृपा आहे, अजून पडला नाही आहे. मगाशी थोडा वाटला बट थांबला लगेच. जो हा वाला धबधबा आहे ना, ह्याच्या त्या साईडला बघा धुके ना वरती असे वाहतात आहे, हवेत आहेत, आणि आपल्याला त्या डोंगरावरती जायचं आहे. अजून किती वेळ लागेल माहिती नाही, बट बघू. तिकडे पोचल्यावर तुम्हाला दाखवीनच नेमकं आपण कुठून सुरू केलं आणि कुठं संपवलं आहे. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? डोळ्यातून पाणी निघलं. तुझा? एक नंबर. मजा आली? पुन्हा कधी करायचं झालं तर येशील? भावा तुझा? माझी याची इच्छा होती, मी येणार, दररोज येणार. शाबाश रे मंग्या. पुन्हा बाय कैसा होता एक्सपिरियन्स? एक नंबर. भावा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? क्वार्टर बदलेत. घरी परत जायचं आहे. कुणाल तुझा? आता भूक लागली, वाजले 11:30. इकडे खायला बसतो. आणि आपण आलेलो होतो ना मित्रांनो, ते त्या गावातून. आता आपण आलो इकडे. इकडे आपली सगळी मंडळी बसली आहे. आतापर्यंत 50% झालं आहे, अजून 50% इकडनं आहे. इकडनं अजून 1.5 तास वरती चढायचं आहे. आत्ताशी 1.5 तास आपण चढलो आहोत वर. एवढा टप्पा कवर केला. इकडे बसलेलो या स्पॉटवर. ब्रेकफास्ट वगैरे झालं आहे. आता इकडनं थोडं वर चढायचं आहे. आणि रस्ते बघा पहिले तुम्ही. दम लागलाय पण खूप भारी वाटते जेव्हा हे दृश्य बघतो आपण. सुंदर अशी जागा, सध्या विश्रांती घ्यायला बसलोय तिकडे. हे सगळे इकडे धुके, आणि तो बघताय तुम्ही, तो आहे कलावंतीन दुर्ग. त्या टॉपला आपल्याला जायचं आहे. अजून इकडनं किमान 1 तास अजून अंतर आहे, 1 ते 1.5 तास. मगापासून 1 ते 1.5 तास 1 ते 1.5 तासच चालू आहे, पण अजून काही येत नाही आहे. बट आता खरंच 1 तास किंवा 1.5 तास लागेलच, आणि लवकरच पोचू आपण त्या शिखरावर. चांगलं नाही वाटत. देसी जुगाड. अरे उलटा देसी जुगाड बोलतात. टाईट बांध, थोडा टाईट बांधून घे. घुमा घुमा. अरे अजून एक फिरव. हा
अजून फिरो. मैंने चढ़ने वाले पर ऊपर में कोई चढ़ने वाला. तेरे को चढ़ाएंगे, तू चढ़. ट्रिमर आहे बॅगेत. ट्रिमर है उसके लायला ट्रिमर. समझा, जो नहीं चढ़ेगा ना उसकी दाढ़ी गायब. इथे मग बसलं असलं काय काम नाही मग आपल्याला. थांबला तर मग केस टक्कलच करू सोडून. दाढी काढ. आपलं काय ठरलेलं आहे, जो वरती नाही चढणार त्याचं काय करायचंय. क्या लगा देखा, इधर का निकाल के उधर बांधा, उधर का निकाल के इधर. अरे उसको नहीं पता था. करून टाक रे, कर. ओमकार बघा हे मी आधीच लाईक. अरे तू काय बायको आहे माझी लाईक करायला. एक पट्टी इधर लेना चाहिए. अभी ये इधर निकल आया. दोन पट्टी. हा खाली भाग रहा था. हे माझा फेस नाही पाहिजे बा. बाळा ठीक आहे. हे नको हेच नको. अरे पहिले या गया हो. अरे तू ह्यासारखं टाकूच नको ना. कष्ट हे जुगाड बोलतात ना, ते दाखवायचे. म्हणजे तुझ्या व्यतिरिक्त दुसरा कोण आला तर कसा करेल. सुंदरसा नजारा बघू शकता तुम्ही. काय पानवतील असा नजारा फक्त तुम्हाला महाराष्ट्रात बघायला भेटू शकतो. बरोबर. महाराष्ट्राच्या बाहेर पण भेटतो, पण महाराष्ट्राचं सौंदर्य का सोडावं. मित्रांनो, आता वाजले आहेत 12:30 आणि इकडे बघून असं वाटत नाही आहे की दुपार झाली आहे. आता 12:30. 12:36 मिनट. अच्छा, कितना टाइम और है. और 2 घंटा. नेमका कोणालाच माहिती नाही किती वेळ. आम्ही कसा बसा करत हा डोंगर चढलो. तिकडनं ह्या रस्त्याने आम्ही आता ह्या दुसऱ्या डोंगरावरती आहे. जिकडनं मी तो तिकडला धबधबा बघताय, तिकडनं मी तुम्हाला हा वाला दाखवलेला होता. आता इकडनं तो वाला दाखवतोय. अजून इकडनं आपल्याला पुढे ते बघा, ते धबधबे दिसतील. त्याच्यानंतर आपल्याला ह्या शिखरावरती पोचायचं आहे. आणि इकडले धुके बघा मित्रांनो. इकडे ना सुजलचे बुटं झालेत खराब. तर इकडल्या एका गावातल्या पोराशी बोलून बघतोय, तो देईल का माहीत नाही, बट हा विचारून बघेल. जर दिले तर आम्ही त्याला त्याचं काहीतरी गिफ्ट किंवा काहीतरी देऊ त्याला, पैसे वगैरे. लेट्स सी. सुजल, तुला काय वाटतं, नवीन चप्पल घ्यावेच लागणार आहे आता. लक्ष जुनी भेटेल. हा चालेल, त्याला त्याचे बघ काय झाले दशा. कुठं. अरे रे, इकडे आहे, इकडे सँडल आहे. पावसाळ्यामुळे ह्या स्पॉटवरती थांबलो आहे. सुजलचे जे चप्पलचा प्रॉब्लेम झालेला, ते ह्या काकांनी आम्हाला एक दुसरे चप्पल आणून दिले त्यांच्या घरातनं. काकी रे, काका काय काकी द्या ना. क्या क्या करे, जाना है, जाऊया ना बस. फिर तो जवाब दे रहा है. जाएंगे रे कुछ. तर हे जे स्पॉट आहे तिकडे आलेलो. सुगलचा जे बुटांचा जो प्रॉब्लेम झालेला तो आता सॉल्व केला. त्याला त्यांनी सँडल घेतले आणि आता आम्ही पुढे इकडनं निघणार आहोत. आता काय सीन कसं आहे, की पाऊस पडतो आहे, त्यामुळे जास्त शूट करता येत नाही. तरी पण जर पाऊस थांबेल तर मी तुम्हाला पुढचं जे काही असेल ना तेच दाखवेन.